अरे पब्लिक कशा आहे तुम्ही? म्हणजे खूप दिवसांनी मी ब्लॉग टाकतोय आणि मी एवढा खुश आहे कारण की मी गेलेलो 10-15 दिवसासाठी गावी. तर माझी एक गर्लफ्रेंड आहे, तिला मी बोललेलो 5-6 दिवसासाठी गावी जातोय, जरा भावाचं लग्न आहे. तर ते लग्नाचं आता आपण पुढच्या वर्षी झालं आहे, 25 तारीख काय 20 तारखेपर्यंत. तर आम्हाला परत जायला लागणार. तर लग्नाच्या दिवशी पण तिला घेऊन जाणार. आता मी हे बोलायला आलो आहे की आता तिला माहीत नाही मी पोचलो आहे घरी, म्हणजे मुंबईला. मी गावी होतो आजच सकाळी, म्हणजे मुंबईला आलो आहे आणि तिला माहीत नाही मी मुंबईला आलो आहे करून. तर आता मी डायरेक्ट इथून, मी आता वरली नाक्याला आहे, डायरेक्ट रोल परेलला जाणार. रोल परेलवरून मग ट्रेन पकडणार दिव्याची. तर दिव्याला जाणार आहे मी तिला भेटायला, आणि तिला माहीत नाही मी दिव्याला येतोय करून. आणि दिव्याला असं म्हणजे फोन करून सांगणार आहे तू दिव्याला ये, मी पोचायला लागलो आहे, पण आपण तिकडं पहिलाच पोचून बसूया. तर ही सरप्राईज बघूया तिला कशी वाटते. आणि एक पिकू पण आहे आमचा, म्हणजे डॉगी आमचा लहान, त्याला पण मी खूप मिस केला आणि खूप व्हिडिओ कॉलमध्ये हे केला नाही. पण आता बघूया. आता पब्लिक सगळं तुमच्यावर आहे, कारण की आम्हाला पहिला ब्लॉग आहे. हिम्मत करून मी ब्लॉग बनवायला लागलो आहे आणि प्लीज आम्हाला एवढं वरती पोचवा. ते आम्हाला खाली तुम्हीच वरती पोचवू शकता. तुमच्याबद्दल आम्ही 1% पण वरती नाही जाऊ शकत. तर आम्हाला प्लीज सपोर्ट करा. आणि एवढं सपोर्ट करा की तुमची म्हणजे कसं बोलू तुम्हाला, मेहरबानी समजतो. मला खाली एवढा सपोर्ट पाहिजे. व्हिडिओ एवढा व्हायरल करा बस या कपलला. आणि ही जो म्हणजे माझी गर्लफ्रेंड आहे, हिच्यासोबत मी लग्न करणार आहे. तर लग्न म्हणजे थोडा प्रॉब्लेम आहे. तर काही आता रोल परेलला पोचलो आहे. 10 मिनटात मी स्टेशनला पोचल, कारण की चालत जातो, मला बशी मी आवडत नाही एवढं. तर आता 10 मिनटात मी पोचून मग तुम्हाला तेव्हा सांगतो. आणि जी माझी क्यूटी आहे तिचा रिॲक्शन बघतो. आता ती झोपली असेल, तिला माहिती पण नसेल मी येतो आहे की नाही. तिचा फोन बंद आहे, कारण की व्हिडिओ कॉल चालू होता. आणि एक काका बघा आहे करा, ब्लॉगर आहे हो मी. काकाला माहिती नव्हतं म्हणून सांगितलं गाईस. ब्लॉग बनवायला घाबरायचं नाही काय काका, बिंदास बनवायचं. तर आता 10 मिनटात पोचल मी, मला सांगतो मग पुढं. तर गाईस मी आता रोल परेलला पोचलो आहे, तिकीट काढली आहे. आता ट्रेनचा वेट करूया, चला बघूया. तर गाईस आता मला रोल परेलमधून दादरला जायला लागेल, कारण की इथून डायरेक्ट ट्रेन नाही आहे, दादरला जायला लागेल. ट्रेन आल्यानंतर दादरला उतरूया, मग तिकडून दिव्याची ट्रेन पकडूया. मग मला भेटू दादरला. ब्लॉग आता माझा गाईड. आता मी दिव्याला पोचलो आहे. तर आता तिला फोन केलेला मी बोललो तू निघ घरातनं, मी आता दिव्याला पोचणार आहे, अजून पोचलो नाही आहे. आणि मी दिव्याला पहिल्याच पोचलो येऊन. आणि पिकू पण येणार आहे, पिकूला आज घरी घेऊन जाणार आहे. आणि पिकूचं रिॲक्शन बघूया, ओळखते की नाही मला. 15 दिवस झाले आहे. आणि पिकूचा आणि माझी क्यूटीचा पण रिॲक्शन बघूया. आता ती बोलून आली आहे, काय तर बहाणा देऊन आली आहे. या मम्मीला सगळं माहिती आहे, पण ती सांगत नाही, ती घाबरते, म्हणून थोडा आमचा प्रॉब्लेम आहे. तर या टॉपिकवर आपण दुसरा म्हणजे नेक्स्ट ब्लॉगवर आपण सगळं फॅमिलीचं सांगतो. पब्लिक एवढं म्हणजे सपोर्ट करा मला बस. जसे तुम्ही दुसरे ब्लॉगला सपोर्ट करता हे आम्हाला पण थोडं सपोर्ट करत राहा आम्हाला. आणि थोडंफार
टेन्शन आहे, ते टेन्शन नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की सांगू. येत आहेत ते लोक. आता बसलो आहे कोपऱ्यात. ते आता रिक्षा पकडून येते आहे पिकूला हे करून. तर आता बघूया ते आता काय करते, किती तास माझ्यासोबत थांबते, किती तास नाही, तर माहिती पडेल. चला आल्यावर तुम्हाला मग दाखवतो. आणि हां गाईज, मला हे सांगायचं होतं, माझा हाय क्वालिटीचा काय मोठ्या पैशाचा फोन नाही आहे, लो क्वालिटीचा आहे. आता ॲडजस्ट करा. ब्लॉग कसा बनवतो कसा नाही, तुम्हाला आवडला तर ठीक आहे, पण बजेट कमी होता म्हणून बघूया, ट्राय करूया. दिसत नाही. हे काय त्याला बाहेर बोलतं नाही जाऊया बाहेरचं. बाहेरचं काय ना ट्रेन में आपण घरीच जाऊया ना. गरम लय होतं इथे तर बाबू टाकताना लय हे करेला. मला पिकूला बघायचं आहे. हा ते खोल ना त्याला, खोल. तिकडे हो, तिकडे कर पाहिजे. तिकीट काढली तिकडे काम आता पुढे बघा. पिकू पिकू मम्मा पिकू माझ्या बब्बू पिकू पिकू काय करती. कोणतं